हे आहे आपलं कोल्हापूर आणि कोल्हापुरात आल्यावर जर बिर्याणी खावीशी वाटली तर याच ठिकाणी या, कारण इथे एका मराठी तरुणाने सुरू केला आहे आपला स्वतःचा व्यवसाय। मंडळी, बिर्याणी तर आपण खातोच, पण ही बिर्याणी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी पहा हा संपूर्ण व्हिडिओ। हॅलो फ्रेंड्स, आपण आलो आहोत कोल्हापुरातील सायबर चौकामध्ये राहुलदाच्या बिर्याणी सेंटरवरती, जिथे मिळते साजूक तुपातली मटन बिर्याणी आणि चिकन बिर्याणी। तर तुम्ही जर कोल्हापूरला आलात तर नक्की सायबर चौकामध्ये व्हिजिट करा। आपण राहुलदाच्या गप्पा मारणार आहोत लवकर। नमस्कार, बोला। तुझं पूर्ण नाव काय राहुलदा? राहुल सालेकर। ओके, आणि कधीपासून चालू आहे आपला व्यवसाय? जवळजवळ या आता महिन्यात वर्ष होतं, एक बरोबर इयर होत आहे। तर 1 वर्ष पूर्ण होते आणि हाच व्यवसाय सुरू करावासा का वाटला? हाच व्यवसाय असं नाही, ऍक्च्युली मी इटालियन कॉन्टिनेंटल शेफ आहे। माझा स्पेशालिटी ती होती, पण काही कारणास्तव म्हणजे रेस्टॉरंट असल्यामुळे थोडेसे लॉसेस झाल्यामुळे काय करायचं म्हणून बिझनेस स्टार्टअप केला। पण लोकांचा क्वालिटी, दर्जाची जी क्वालिटी असते लोकांना आवडली, त्याच्यामुळे लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रतिसादामुळे आपण आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे एक बिझनेस खूप करतोय। खूप छान आहे मंडळी। आपण पुन्हा टेस्ट करून पण बघणार आहोत। घरी गेल्यावर पार्सल आपण घेतलेलं आहे। बिर्याणीच्या सेंटरचं नाव आहे दम बिर्याणी, ऑथेंटिक टेस्ट ऑफ इंडिया आहे। तर राहुलदा, इकडचं टायमिंग काय आहे आणि इकडचं लँडमार्क ॲड्रेस काय आहे? ह्याचं टायमिंग आहे संध्याकाळी 7 ते 10। आपल्याकडे साजूक तुपातली अस्सल पालवाईची मटन बिर्याणी मिळते आणि चिकन साजूक तुपातली बिर्याणी मिळते। पत्ता आहे राजारामपुरी सायबर चौक, नियर वेलनेस। आणि इकडच्या खव्यांना पण आपण विचारणार आहोत की इकडची बिर्याणी कशी आहे। तर राहुलदाच्या बिर्याणीच्या टेस्टसाठी लांबून लांबून सगळे खवे येत आहेत। इकडचे काही खवे आहेत, आपण या भावाला विचारूया इकडची टेस्ट कशी आहे। भावा, तू कुठून आलायस? चांदोली। किती लांब आहे ते? इथनं जवळ 70-80 किलोमीटर। अरे बापरे, लांब आहे। ऋषिकेश पाटील। तर एकदम पहिल्यांदाच की पुन्हा? ओके। आणि दादा, तुझं नाव काय? निलेश पाटील। तू नेहमी येते की नाही, कधीतरी आपले कामानिमित्त असलं। कशी आता हे आलो ना, मी रील्स बघून आलो शेवट। तर तुझं नाव काय? प्रकाश पाटील। ओके, आणि कुठून आलात तुम्ही? मी इथं राहतो अडचणीला। ओके, तर नेहमी येता की पहिल्यांदाच? नाही, नेहमी। कशी इकडची चव? घरची चव म्हणण्यापेक्षा काय, आपल्या हॉटेलला बाकीचे इलेक्ट्रिक म्हणजे आपलं चॉप्स वगैरे मिळतात, तर बिर्याणीच आपल्याला चॉप्स पहिल्यांदा मिळाली। साजूक तुपातली बिर्याणी आहे। तर मटन बिर्याणी घेतली की चिकन बिर्याणी घेतली? नाही, मटन बिर्याणी। त्यामुळे सांगितलं, चॉप्समध्ये मटनमध्ये मिळते, आपली तर बिर्याणी पहिल्यांदा मिळाली चॉप्स। कसं वाटलं तुम्हाला इकडे? नाही, एक नंबर। आता बिर्याणीचा रेट काय इकडचा? 130 1 पोर्शन चिकन बिर्याणी आणि 190 रुपीज साजूक तुपातली मटन बिर्याणी। सल्लाय भारी। आणि राहुलदाचा विषय हार्ड आहे। इकडची बिर्याणी म्हणजे नागपुरा दंगास। हॅशटॅग राहुलदा, सर्वांनी या आणि मराठी नवीन उद्योजकाला प्रोत्साहन द्या। राहुलदा, तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आणि एकदा यायला लागते भावांनो, एकदा या, परत याल आणि मराठी माणसाची बिर्याणी एकदा चाकायला लागते। नक्कीच भावांनो, जर साजूक तुपातली मटन चिकन बिर्याणी खायची असेल तर कोल्हापुरात नक्की या सायबर चौकामध्ये। आपण मी मुंबईमध्ये राहतो आणि आपण मुंबईमध्ये मटन बिर्याणी कधीच आम्ही खात नाही, फक्त चिकनच खातो। कारण की जी टेस्ट कोल्हापुरात आहे मटणाला, ती मुंबईत किंवा जगात कुठेच भेटणार नाही। जगभरात जर मटण खायचं असेल तर फक्त कोल्हापुरातच, आणि जर मटन साजूक तुपातलं मटन बिर्याणी खायची असेल तर फक्त राहुल दादाकडेच। त्यामुळे नक्की व्हिजिट करा। आणि ती पालव्याची बिर्याणी ती फक्त तुम्हाला आपल्याकडेच मिळणार, ती पण कोल्हापूरमध्ये सायबर चौकात। कारण आपल्या एका मराठी माणसानं खूप चांगल्या प्रकारे दर्जेदार क्वालिटी आणि टॉप क्वालिटीची बिर्याणी, फक्त टॉप क्वालिटी ही आपल्या कोल्हापुरातच मिळणार। आणि एकदा व्हिजिट करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा। नक्की, धन्यवाद, बाय। आम्ही आलोय, तुम्ही कधी येताय? लवकर या, आम्ही वाट बघतोय।